रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 11 ते 21. तरी तर्को तोची फरसू, नीती भेदू अंकुशू, वेदांतू तो महारसू, मोदको मिरवे एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू, तो पद्मकर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिंधू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंद केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू, जो समता शुभ्रवर्णू, देव उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्नराजू. मग अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवण स्थानी, बोध मदामृत मुनी अली सेविती. प्रमय प्रवाळ सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरीसेपणे एकवटती इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भाळी. अकार चनन युगोलो, उकारम उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिनी एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपान्न मिले आदि बीज. आता अभिनव वागली वासिनी, जे चातुर्याथ कमला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. अर्थ: न्याय दर्शनातील 16 पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशु होय. वैशेषिक दर्शनातील 7 पदार्थांचा सिद्धांत भेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तर मीमांसा दर्शनातील ब्रह्मस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृत मधुर मोदक होय. वार्तिककारांनी सांगितलेले आणि स्वभावताच खंडित झालेले जे बौद्ध मत आहे ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कमला समान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. गणपतीच्या ठिकाणी ब्रह्मानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे. गुरु शिष्याचा हा सुखसंवाद म्हणजे गणपतीच्या मुखातील दात असून ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होय. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हीच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमण सेवन करतात असे मला वाटते. वेदशास्त्र पुराणात सिद्धांत रूपाने सांगितलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी आहेत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखेपणाने ती तेथे एकत्र झाली आहेत. ज्ञानरूपी मकरंद ज्यामध्ये परिपूर्ण भरलेला आहे अशी ईशावास्य इत्यादी 10 उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत. ओंकाराची पहिली अकार मात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरी मकार मात्रा हा त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बीजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो. सरस्वती वंदन करून यानंतर नित्य नूतन प्रतिभा आणि वाणीच्या रूपाने क्रीडा करणारी चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकारयुक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो. रामकृष्ण हरी.